नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत. ते म्हणजे यारामेला कॉम्प्लेक्स खत, जे अनेक शेतकरी आपल्या डाळिंब बागेसाठी वापरतात. परंतु हे खत जर आपण चुकीच्या वेळी डाळिंब बागेला दिलं तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि आपला डाळिंब बहार फेल पण जाऊ शकतो. आता सर्वप्रथम आपण खताविषयी थोडीशी माहिती बघूया. तर यारामेला कॉम्प्लेक्स खत म्हणजे एक सर्वगुण संपन्न असे नावाजलेले खत आहे. आता यामधील जे प्रमुख घटक आहेत तर ते म्हणजे जे नत्र आहे तर तो 12% येतं. त्याच्यानंतर स्फुरद 11% येतं आणि पालाश 18% येतं. त्याच्यानंतर मॅग्नेशियम सुमारे 2% आणि सल्फर सुमारे 8% एवढं येतं. तसेच या खतामध्ये काही प्रमाणामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट पण आहेत. खताची क्वालिटी खूप चांगली आहे, याबद्दल काही शंका नाही. परंतु आपण हे खत जर डाळिंब बागेला वापरलं तर नेमकं काय होतं ते आपण बघूया. तर डाळिंब सिटिंग अवस्था ही अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये आपल्याला डाळिंब बहाराचे भविष्य अवलंबून असते. ज्यावेळेस आपली डाळिंबाची सेटिंग अवस्था असते त्यावेळेस आपल्याला नेमकं काय होतं, आपले जे नत्र आहे तर त्याची गरज आपल्याला खूप कमी लागते आणि स्फुरद आणि पालाश जास्त लागतो. पण यारामेला कॉम्प्लेक्समध्ये नत्र सुमारे 12% आहे आणि हे खत जर आपण फुलकळी किंवा सेटिंग अवस्थेमध्ये दिलं तर काय होतं हे बघा. तर डाळिंबाच्या झाडांना मोठ्या प्रमाणामध्ये नवे शेंडे फुटतात. झाड हे अगदी वेड्यासारखं वाटतं, परंतु झाडाला फुलकळी येत नाही आणि फळधारणा कमी होतो. आणि मग आपण म्हणतो की आपल्याकडून नेमकी अशी काय चूक झाली असेल की डाळिंब बागेला फुलकळी येण्याऐवजी फक्त शेंडेच आली. तर शेतकरी मित्रांनो, हे जे यारामेला कॉम्प्लेक्स खत आहे तर हे मी माझ्या डाळिंब बागेला एक बॅग साधारणपणे ड्रीपद्वारे ॲप्लिकेशन केलं होतं. तर मी ज्या कृषी सेवा केंद्रामधून कृषी रसायनं म्हणजे औषधे वगैरे खरेदी करतो तर त्यांच्याकडे यारामेला कंपनीची डीलरशिप आहे आणि त्यांनी मला हे खत खूप आग्रहाने दिलं होतं. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोणतीही नवीन खत किंवा औषध वापरतो तर त्यावेळेस आपण 100% बागेला याचा कधीच वापर करत नाही. कारण यामुळे आपल्याला खताचा किंवा औषधाचा रिझल्ट मिळाला किंवा नाही मिळाला हे आपल्याला कळत नाही. तर आपण फक्त 500 झाडांच्या प्लॉटवरती हा प्रयोग केला होता. तर आपण बघू शकता की आपण हा थोडा सकाळी लवकर व्हिडिओ शूट केलेला आहे. आपण बारीक बघू शकता की डाळिंब बागेला किती मोठ्या प्रमाणामध्ये शेंडे आली होती आणि मग ती आपण लगेचच काढून टाकण्याचा निर्णय घेतला. आता खाली बघा जमिनीवरती किती मोठ्या प्रमाणामध्ये शेंडे काढून टाकलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, खत वाईट नाही, कंपनी पण वाईट नाही, परंतु जर डाळिंबासाठी वेळ चुकली तर आपलं नुकसान हे 100% होणारच आहे. सेटिंग अवस्थेमध्ये हे खत दिल्यामुळे झाडाला फक्त पाणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेंडे आली. तर हे जे खत आहे शेतकरी मित्रांनो, तर ते भाजीपाल्यावर्गीय पिके जसे की कोबी, फ्लावर, टोमॅटो, कोथिंबीर, घेवडा, वांगी, कांदा ह्या पिकासाठी एकच नंबर आहे. आता प्रश्न असा आहे की मग आपण हे खत डाळिंबासाठी वापरायचं किंवा नाही वापरायचं. तर शेतकरी मित्रांनो, तसं नाही. हे खत आपण 3 परिस्थितीमध्ये 100% वापरू शकतो. तर पहिली जी अवस्था आहे ते म्हणजे डाळिंब बागेची पानगळप करण्यापूर्वी जर आपण जो भेसळ डोस देतो तर त्याच्यामध्ये आपण हे खत वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण डाळिंब बागेची नवीन लागवड केलेली आहे त्यावेळेस पण आपण डाळिंब झाडाच्या वाढीसाठी याचा वापर करू शकतो. परंतु हे अगदी थोड्या प्रमाणात वापरावे, कारण काय होतं यामध्ये नत्राचे प्रमाण जास्त असल्यामुळे झाडांची वाढ ही खूप जोमदार होते, परंतु झाडेही कमकुवत राहतात. म्हणजे जर झाडांच्या ज्या फांद्या आहेत तर त्या परिपक्व झाल्या नाही तर 100% काय होतं, बागेला फुलकळी निघत नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस डाळिंबागेची सेटिंग पूर्ण झालेली आहे, जेव्हा डाळिंबागेला आपल्या फळे चांगल्या प्रमाणात लागलेली असतील तर त्यावेळेस आपण मर्यादित प्रमाणातच याचा वापर करू शकतो. परंतु फुलकळी आणि सेटिंग स्टेजला अजिबात या खताचा वापर करू नये. शेतकरी मित्रांनो, डाळिंब ही एक अतिशय संवेदनशील पीक आहे, त्यामुळे सेटिंग अवस्था तर अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे डाळिंब बागेला सेटिंग अवस्थेमध्ये कोणतेही खत देताना खत पाहून नाही
नाव पाहून नाही, परंतु पिकाची अवस्था बघून देणे खूप गरजेचं आहे. कारण जसा मी अनुभव घेतलेला आहे तसा अनुभव सगळ्यांनी घ्यायची गरज नाही. डाळिंब शेतीमध्ये अनेक वेळा आपल्याला काय होतं, आपल्याकडून ज्या छोट्या मोठ्या चुका झालेल्या आहेत तर त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. म्हणून शेतकरी मित्रांनो, डाळिंब बागेला सेटिंग अवस्थेमध्ये हे खत अजिबात देऊ नका. शेतकरी मित्रांनो, जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर डाळिंब शेतकऱ्यांना नक्की पाठवा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.